तर इथं रंकाळावर आलेलो आणि दरवेळेला आपल्याला एक माऊथ हे मामा दिसत माऊथ ऑर्गन वाजवताना, तर मामा माऊथ ऑर्गनच वाजवणार आहे काय? हा, माझा माऊथ ऑर्गन चोरीला गेलाय. कुठे गेलाय चोरीला? कुठे गेला? आमच्याकडे सहज इकडे भागात एका गाडी चहा पित होतो. हा, चहा पिल्याने फैव ठेवला आणि मी लग्नाला तिथं बाजूला गेलो, परत तिथे गायब. हे ऐकून लय वाईट वाटलं. म्हणताना मी लगेच गेलो इंडियन म्युझिकल शॉप मध्ये आणि तिथनं एक माऊथ ऑर्गन घेऊन आलो. डॉलीच्या बर्थडे दिवशी म्हटलं या मामांना माऊथ ऑर्गन गिफ्ट करूया. तर आज आहे म्हणजे 2 दिवसापूर्वी झालाय डॉलीचा बर्थडे आणि त्या मामाचा माऊथ ऑर्गन गेलेला होता. म्हणताना आम्ही आता माऊथ ऑर्गन घेऊन आलो, मामांना गिफ्ट करणार आहे. बर्थडे दिवशी काहीतरी चांगलं झालं. नमस्कार साहेब. आम्हाला एक माऊथ ऑर्गन द्या. त्या मामांना गिफ्ट द्यायचं आहे. चालतोय असा एवढा म्हणजे हे सेमच आहे. बर, कितीला? हो नाही सांगा कितीला. नाही सांगा असं नाही तुमच्याकडनं द्यायला लागलाय तर आमचं पण थोडंफार लागलं. मग थोडंफार तरी सांगा, तेवढं तरी देतो. तर देवल क्लबच्या समोर इंडियन म्युझिक म्हणून आहे, त्यांच्याकडनं मी माऊथ ऑर्गन घेतले आता मामांना देण्यासाठी. निम्म माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, निम्म या साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. थँक्यू. जास्त कॉन्ट्रीब्युशन साहेबांचं आहे. हो त्याचा काही विषय नाही, हो त्याचा काही विषय नाही. चला बाय. मी, शुभांगी आणि डॉली तिघांनी मिळून मामांना माऊथ ऑर्गन दिला. तो माऊथ ऑर्गन बघून मामांचा आनंद गगनात मावत नव्हता. माऊथ ऑर्गन मामांच्या हातात पडायचा अवकाश मामाने लगेच ते घेऊन वाजवायला चालू केलं. कोणतंही वाद्य म्हणजे सरस्वती, त्यामुळे मामाने पायातलं चप्पल सुद्धा काढून साईडला ठेवलेलं होतं. तर मामा कसं वाटले? कसं वाटलं? सुपर नाईस. असलं वाजवत राहा. आज बर्थडे परवा दिवशी वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या तर्फे गिफ्ट. पूर्ण सांगितलं आठवण असेल. कोल्हापूरकर ऋषी. हा, लक्षात ठेवा नाव. एखाद्याची वस्तू जी त्याच्या जगण्याचं साधन असू शकतं ती चोरणं खूप चुकीचं आहे. असं करू नका, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. आपल्या समाजात असे अनेक कलाकार आहेत जे निस्वार्थीपणे त्यांच्या कलेने लोकांना आनंद देतात आणि आपण त्यांच्या कलेचे कौतुक करायला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे, जेणेकरून त्यांची कला शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत राहील.